माझं नाव विक्रम, वय वर्ष 28, दिसायला ठीकठाक. एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो. माझा विषय नेहमीच चौकटीत चालणारं होतं. वेळेवर ऑफिसला जाणं, काम करणं आणि घरी येणं. या पलीकडे माझं जग नव्हतं. पण गेल्या वर्षभरात माझ्या आयुष्याची चौकट अशी काय मोडली की आज मी स्वतःलाच आरशात पाहताना ओळखू शकत नाही आहे. माणसाच्या भावना कधी, कशा आणि कोणत्या वळणावर बदलतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचं माझं आयुष्य. माझं लग्न अंकिताशी झालं होतं. कॉलेजपासूनच आमचं प्रेम होतं. घरच्यांच्या संमतीनं मोठ्या थाटामाटात आम्ही लग्न केलं. लग्नानंतरची ती 2 वर्ष जणू स्वर्गासारखी होती. अंकिता अतिशय हसमुख, चंचल आणि घराला घरपण देणारी मुलगी होती. पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एका दुर्दैवी शनिवारी आम्ही दोघं महाबळेश्वरहून परत येत असताना आमच्या कारला भीषण अपघात झाला. त्या काळोख्या रात्री एका मोठ्या ट्रकने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली. तो अपघात इतका भयानक होता की अंकिताने माझ्या हातामध्येच शेवटचा श्वास घेतला. मला किरकोळ जखमा झाल्या, पण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद त्या अपघाताने कायमचा हिरावून घेतला. अंकिताच्या जाण्याने मी पूर्णपणे कोलमडलो. मी डिप्रेशनमध्ये गेलो. ऑफिस सोडलं, लोकांशी बोलणं बंद केलं. त्या अंधाऱ्या खोलीत मी स्वतःला कोंडून घेतलं होतं. पण त्या भयानक अंधारात मला सावरणारी, माझा हात पकडून मला पुन्हा प्रकाशाकडे आणणारी एकच व्यक्ती होती. माझ्या सासूबाई म्हणजे सुमित्राजी. सुमित्राजी दिसायला अत्यंत देखण्या, सुशिक्षित आणि 50शी असूनही अत्यंत डौलतदार व्यक्तिमत्त्वाच्या महिला. अंकिताच्या जाण्यानं त्यांनी आपली एकुलती एक मुलगी गमावली होती, तर ती माझी अर्धांगिनी. आम्ही दोघंही एकाच दुःखाच्या महापुरात वाहत होतो. सुमित्राजींचे पती खूप वर्षांपूर्वीच वारले होते. त्यामुळे अंकिता हाच त्यांचा एकमेव आधार होती. आता तीही गेल्यामुळे त्या मुंबईच्या त्या मोठ्या घरात अगदी एकट्या पडल्या होत्या. एक दिवस मी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांची अवस्था पाहून माझं काळीज हेलावलं. ज्या माऊलीने मला आपली मुलगी दिली, तिला या वयात असं एकटं सोडणं मला योग्य वाटलं नाही. समाज काय म्हणेल, नातेवाईक काय विचार करतील याचा कोणताही विचार न करता मी त्यांना माझ्या फ्लॅटवर घेऊन आलो. मला वाटलं आम्ही दोघं एकत्र राहिलो तर एकमेकांचं दुःख तरी थोडं कमी होईल. सुरुवातीचे काही महिने फक्त अश्रू आणि अंकिताच्या आठवणीत गेले. घरामध्ये फक्त शांतता असायची, पण हळूहळू काळ सरकत होता. दिवस बदलत होते आणि दिवसांसोबत आमच्यातील नात्याचा रंगही नकळत बदलत होता. ज्याची कल्पना कदाचित आम्हा दोघांनाही नव्हती. विक्रम, चहा ठेवलाय, आवरून घे, ऑफिसला उशीर होईल. सुमित्रांचा तो मखमली आणि शांत आवाज सकाळी माझ्या कानावर पडायचा आणि माझा दिवस सुरू व्हायचा. त्या माझ्यासाठी सकाळी उठून गरम नाण्याची पाणी काढण्यासाठी ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळी काळजी घ्यायच्या. माझे कपडे व्यवस्थित इस्त्री करून ठेवणं, माझ्या आवडीनिवडी जपणं, हे जणू त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं होतं. ऑफिसमधून मला कधी उशीर झाला की त्या बाल्कनीत किंवा दारापाशी काळजीने माझी वाट पाहत उभा असायच्या. मला सासूमध्ये आई दिसायला हवी होती आणि सुरुवातीला ती दिसतही होती. पण हळूहळू त्या काळजीत एक वेगळा जिव्हाळा, एक वेगळीच ओढ निर्माण होऊ लागली होती. एक दिवस मला ऑफिसमध्ये असताना अचानक खूप ताप आला. मला नीट उभंही राहता येत नव्हतं. मी कसाबसा टॅक्सी करून घरी आलो. दाराची बेल वाजवली. सुमित्राजींनी दार उघडलं आणि माझी अवस्था पाहून त्या घाबरल्या. त्यांनी तातडीने मला धरून आत आणलं आणि बेडवर झोपवलं. त्या रात्री मला प्रचंड थंडी वाजून ताप भरला होता. सुमित्राजी रात्रभर माझ्या उशाशी बसून होत्या. त्या स्वतःच्या हाताने माझ्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होत्या. अर्धवट ज्ञानीत मी पाहत होतो. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी अथांग काळजी आणि प्रेम होतं. त्यांनी रात्री कधीतरी माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि माझ्या कपाळावरून मायेने हात फिरवला. तो स्पर्श फक्त एका सासूचा किंवा आईचा नव्हता. त्या स्पर्शात एक स्त्री म्हणून असलेली अनामिक ओढ आणि समर्पण होतं. मलाही त्या उबदार स्पर्शाने एक वेगळी शांतता मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी एक दिवस रात्री ऑफिसमधून येताना खूप मुसळधार पाऊस पडत होता. मुंबईचा तो पाऊस पूर्णपणे भिजलो होतो. घरात आलो तर वीज गेलेली होती. संपूर्ण घर अंधारात बुडालं होतं. मी मोबाईलच्या टॉर्चने पाहत हॉलमध्ये आलो. तिथे सुमित्राजींनी हातात एक मेणबत्ती पकडली होती. त्या मेणबत्तीच्या अंधुक, पिवळसर आणि थरथरत्या प्रकाशात सुमित्राजांचं रूप काहीतरी वेगळंच खुलून दिसत होतं. त्यांनी साधीसुधी साडी नेसली होती, पण त्या प्रकाशात त्यांचं सौंदर्य अधिकच उठून दिसत होतं. त्यांच्या ओल्या केसांची एक बट त्यांच्या गालावर रेंगाळत होती. "किती भिजलायस विक्रम? थांब, आधी अंग पुसून घे, नाहीतर पुन्हा आजारी पडशील." त्या अत्यंत काळजीने म्हणाल्या आणि धावत जाऊन टॉवेल घेऊन आल्या. त्या माझ्या अगदी जवळ आल्या आणि त्यांनी टॉवेलने माझे केस पुसायला सुरुवात केली. त्यावेळी त्या माझ्या इतक्या जवळ होत्या की मला त्यांच्या श्वासांची उष्णता माझ्या चेहऱ्यावर जाणवत होती. त्यांच्या अंगातून येणारा तो मोगऱ्याचा आणि पावसाचा मिश्र सुवास माझ्या मनाला भुरळ घालत होता. केस पुसता पुसता अचानक त्यांचा हात माझ्या खांद्यावर स्थिरवला. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या मेणबत्तीच्या प्रकाशात आमचे डोळे एकमेकांमध्ये गुंतले. त्या नजरेत अथांग दुःख होतं, एकटेपणा होता आणि
आणि काहीतरी वेगळंच होतं जे आम्हा दोघांनाही आतून अस्वस्थ करत होतं. आम्ही दोघंही कितीतरी वेळ तसेच उभे होतो. स्तब्ध, निशब्द, नात्याच्या एका अशा वळणावर जिथून पुढे जाण्याचा रस्ता धूसर होता. त्या पावसाळ्याच्या रात्रीनंतर आमच्यातली शांतता अधिकच गडद झाली. पण ती शांतता आता शांत नव्हती. ती खूप बोलकी झाली होती. आम्ही एकमेकांकडे थेट बघणं टाळू लागलो होतो. जर जेवताना आमच्या नजरा एकत्र झाल्या तर आम्ही लगेच नजर खाली झोकायचो. पण तरीही आमचं लक्ष एकमेकांच्या प्रत्येक हालचालीवर असायचं. मी ऑफिसमध्ये असतानाही माझं लक्ष कामात लागायचं नाही. मला सतत सुमित्राजींचा तो मेणबत्तीच्या प्रकाशातला चेहरा, त्यांचा तो स्पर्श आठवायचा. लोक म्हणतात ना, प्रेम वय बघत नाही, सीमा बघत नाही, पण समाज बघतो, समाजाचे नियम बघतात. मी स्वतःलाच रोज रात्री अंथरुणावर पडून विचारायचो, मला सुमित्राजींबद्दल नक्की काय वाटत होतं? आदर, कृतज्ञता की एक स्त्री म्हणून आकर्षण? ते वय 50च्या आसपास असलेल्या माझ्या सासूबाई होत्या. माझ्या मृत पत्नीची आई. हा विचार मनात आला की माझ्या अंगावर काटा यायचा. पण दुसऱ्या क्षणी त्यांचं ते देखणं रूप, त्यांची ती काळजी माझ्या मनावर ताबा मिळवायची. आणि सुमित्राजी, त्यांच्याही वागण्यात खूप बदल झाला होता. त्या आता पूर्वीसारख्या साध्या सुती साडी सोडून थोड्या छान रंगीबेरंगी साड्या नेसू लागल्या होत्या. घरात वावरताना त्यांच्या पैंजणाचा आवाज आता मला एक वेगळीच साथ घालत होता. त्यांच्या हाताचा स्पर्श आता फक्त साधपणाला राहिला नव्हता. त्यात एक अनामिक सुप्त ओढ जाणवू लागली होती. एकदा रविवारचा दिवस होता. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. आम्ही दोघं हॉलमध्ये सोफ्यावर बसून अंकिताचा जुना फोटो अल्बम पाहत होतो. अंकिताच्या लहानपणीचे फोटो, तिचे लग्नाचे फोटो पाहत असताना सुमित्रांचे डोळे पाणावले. त्यांच्या गालावरून एक अश्रू टपकला. विक्रम, अंकिता गेली आणि माझ्या जगण्याचा अर्थ संपला होता. मला वाटलं होतं की मी आता या जगात एकटी जगू शकणार नाही. पण तू तू मला या घरात आणलंस, माझी काळजी घेतलीस, मला तू पुन्हा जगायला शिकवलंस. विक्रम सुमित्राजींच्या अत्यंत भावनिक होऊन कातर आवाजात म्हणाल्या. त्यांनी रडताना नकळत आपला मऊ आणि उबदार हात माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श होताच माझ्या शरीरात एक विजेची लहर धावून गेली. त्यांचा हात इतका कोमल होता की मला तो सोडावासा वाटला नाही. उलट मी माझा दुसरा हातही त्यांच्या हातावर ठेवला आणि तो अधिक घट्ट पकडला. मीही तुमच्याशिवाय जगू शकलो नसतो. सुमित्राजी, अंकिता गेल्यानंतर तुम्हीच मला सावरले. आता तुम्हीच माझं जग आहात. माझ्या तोंडून शब्द भावनेच्या भरात बाहेर पडले. त्यांनी आपले पाणावलेले, काजळ घातलेले डोळे माझ्याकडे वळवले. त्या क्षणी आमच्यातलं सासू जावयाचं नातं कुठेतरी पूर्णपणे विरघळून गेलं होतं. आम्ही दोघं सासू आणि जावई उरलोच नव्हतो. आम्ही फक्त दोन एकाकी जीव होतो, जे या जगाच्या पाशवी एकटेपणाला कंटाळले होते आणि एकमेकांच्या मिठात विसवून पाहत होते. सुमित्राजी हळूहळू माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. त्यांच्या केसांचा सुगंध माझ्या नाकात भरला. मी माझा हात त्यांच्या पाठीवर फिरवला. त्या क्षणी मला जाणीव झाली की आम्ही एका अत्यंत धोकादायक, निसरड्या वळणावर उभे आहोत. हे चुकीचं होतं. समाजाच्या नजरेत हे घोर पाप होतं. पण त्या क्षणी ते आम्हा दोघांनाही प्रचंड सुखावणारं वाटत होतं. आता आमच्यातले संवाद कमी आणि स्पर्श जास्त बोलू लागले होते. ऑफिसमधून घरी येताना आम्ही मुद्दाम त्यांच्यासाठी मोगऱ्यांचा गजरा घेऊन यायचो. त्या तो गजरा अत्यंत प्रेमाने केसात माळायच्या आणि लाजून माझ्याकडे माझे आवडते पदार्थ बनवायच्या. आम्ही एकत्र बसून टी व्ही पाहायचो तेव्हा आमचे खांदे एकमेकांना स्पर्श करायचे आणि आम्ही दोघंही तो स्पर्श अनुभवून तसंच बसायचो. पण हे सगळं फार काळ लपून राहू शकत नव्हतं. शेजाऱ्यांना आणि आमच्या नातेवाईकांना आता हे आमच्या एकत्र राहण्यात शंका येऊ लागली होती. घराबाहेर पडल्यावर लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. सोसायटीमध्ये स्त्रिया सुमिताजींना पाहून कुजबूज करायच्या. मुलगी वारली तर सासू जावयाच्या घरात ठाण मांडून बसली. काहीतरी काळबेर नक्कीच आहे, असले शब्द माझ्या कानावर पडू लागले होते. आमच्या नात्याभोवती संशयाचं आणि एका मोठ्या वादळाचं जाळं विणलं जाऊ लागलं होतं. नातेवाईकांच्या टोमण्यांनी आणि शेजाऱ्यांच्या कुजबुजीने आता सर्व सीमा ओलांडल्या होत्या. माझी मोठी मावशी, जी स्वभावाने अत्यंत कडक आणि कर्मठ होती, ती एक दिवस कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक माझ्या फ्लॅटवर आली. दुपारी 2च्या वेळी होती. मी ऑफिसमधून लवकर आलो होतो कारण माझी तब्येत बरी नव्हती. सुमित्राजी माझ्या खोलीत मला औषध देत होत्या. मावशीने घरात पाऊल ठेवलं आणि तिने सुमित्राजींना माझ्या बेडशेजारी बसून माझ्या हातात हात घेतलेले पाहिले. सुमित्राजींच्या केसात मोगऱ्याचा गजरा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली होती. मावशीचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तिने तिथेच मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. विक्रम, हे काय चाललंय या घरात? मला लोकांनी सांगितलं तेव्हा माझा विश्वास बसला नव्हता. पण आज मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहते. ती तुझ्या अमृत पत्नीची आई आहे. सासू आहे तुझी ती. तिचं वय काय आणि तुझं वय काय? समाज काय म्हणतोय याचे काही कोणाचे काय आहे का तुला? लोक खुंकतायत तुमच्यावर, या थिल्लर नात्यावर. मावशीने संपूर्ण घर डोक्यावर घेतलं. सुमित्राजी मावशीचे ते धारदार शब्द ऐकून थरथर कापायला लागल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या काहीही न बोलता पदराने तोंड झाकून आतल्या खोलीत निघून गेल्या
आणि त्याने दार लावून घेतलं. मावशी गप्प बस, तुला काहीच माहीत नाही आहे. आम्ही एकमेकांना आधार दिलाय. मी ओरडलो, आधार की आणखी काही? शहाणा हो विक्रम, हे नातं तुला नरकात नेऊन जाईल. असं म्हणून मावशी रागाने पाय आपटत घरी निघून गेली. त्या रात्री घरातलं वातावरण प्रचंड तणावाचं झालं होतं. मावशीचे ते शब्द माझ्या कानात शिसासारखे टोचत होते. समाज काय म्हणेल, लोक थुंकत आहेत, या विचारांनी माझं डोकं फाटत होतं. मी स्वतःवरचा ताबा गमावला. मी कधीही न पिणारा माणूस त्या रात्री फ्रीजमध्ये ठेवलेली जुनी दारूची बाटली काढली आणि एकामागून एक पेग विरचवले. दारूच्या नशेत माझ्या मनातील सुप्त भावना, वासना आणि राग एकत्र आले. मी जड पावलांनी सुमित्रांच्या खोलीकडे गेलो. खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. सुमित्राजी पलंगावर बसून अंकिताच्या फोटोकडे पाहत ढसाढसा रडत होत्या. मेणबत्तीचा अधुंग प्रकाश खोलीत होता. मी खोलीत गेलो. माझी नशा आणि माझं त्यांच्याबद्दलचं आकर्षण शिगेला पोहोचलं होतं. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातली नशा आणि आक्रमकता पाहून त्या घाबरल्या. विक्रम, तू प्यायला आहेस. जा तुझ्या खोलीत जा, त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. पण मी ऐकण्याच्या पलीकडे गेलो होतो. मी धावत गेलो आणि त्यांना थेट मिठीत ओढलं. त्यांनी मला दूर लोटण्याचा प्रयत्न केला, पण माझी पकड घट्ट होती. मला नाही पर्वा या समाजाची. कोण समाज, जो दुःखात पाहायला आला नाही तो? सुमित्रा, आय लव्ह यू. मला तुमच्यासोबत राहायचे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा त्यांना सुमित्रा म्हणून हाक मारली होती. माझा हात त्यांच्या पाठीवर फिरत होता. सुमित्राजींनी आधी तीव्र विरोध केला. नाही विक्रम, सोड मला, हे चुकीचं आहे. मी तुझ्या आईसारखी आहे. मी अंकिताची आई आहे. पण त्यांच्या आवाजातला तो विरोध हळूहळू मऊ पडू लागला. त्यांच्या मनातल्या एकाकीपणाने आणि माझ्याबद्दलच्या सुप्त भावनेने त्यांच्यावर ताबा मिळवला. त्यांनीही आपले डोळे बंद केले आणि मला घट्ट बिलगून घेतलं. आम्ही दोघेही भावनांच्या, आवडीच्या आणि आकर्षणाच्या अशा एका प्रवाहामुळे वाहून गेलो होतो, जिथे योग्य आणि अयोग्य यातील रेषा पूर्णपणे पुसट होत चालली होती. लोकांना वाटत होतं की आता सर्व संपलं, आता मर्यादा ओलांडली जाणार. आमचं हे पवित्र नातं एका अनैतिक आणि घृणास्पद संबंधाकडे बदलणार. घराचे दिवे माळवले होते आणि दोन जीव एकमेकांच्या श्वासात मिठीत गुंतले होते. वादळ आपल्या सर्वोच्च बिंदूवर होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याचा पहिला कडक किरण खिडकीतून खोलीत आला, तेव्हा मग तो माझ्या थेट डोळ्यावर पडला. रात्रीच्या दारूची आणि भावनेची धुंदी आता पूर्णपणे उतरली होती. माझं डोकं जड झालं होतं. मी डोळे उघडले आणि पाहिलं, सुमित्राजी माझ्या शेजारीच पलंगावर गुडघ्यात डोकं घालून बसून होत्या. त्यांचे केस विस्कटलेले होते आणि त्यांच्या डोळ्यात अथांग दुःख, ग्लानी आणि प्रचंड पश्चाताप दिसत होता. त्या भिंतीवर टांगलेल्या अंकिताच्या हसत्या फोटोकडे पाहत होत्या. त्या फोटोतले अंकिताचे डोळे जणू आम्हा दोघांना विचारत होते, तुम्ही हे काय केलंत? मी उठून बसलो. मला आजच्या रात्रीच्या वागण्याची प्रचंड लाज वाटू लागली. मी सुमित्राजींकडे पाहिलं. त्यांनी हळूच आपले डोळे माझ्याकडे वळवले. त्यांच्या डोळ्यात आता कोणतीही वासना किंवा आकर्षण नव्हतं. तिथे फक्त एक शून्यता होती. त्या अत्यंत शांत, गंभीर पण खंबीर आवाजात म्हणाल्या, विक्रम, रात्री जे घडलं किंवा जे घडणार होतं, तो आपल्या दोघांमधील एकटेपणाचा, दुःखाचा आणि अत्यंत कमकुवतेचा क्षण होता. आपण प्रेमाच्या आणि आदराच्या नावाखाली अंकिताच्या पवित्र स्मृतीला आणि आपल्या सासू जावयाच्या पवित्र नात्याला कलंकित करत आहोत. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या डोक्यावर जणू बर्फाचं पाणी पडलं. दारूची नशा उतरल्यावर मला जाणीव झाली की मी किती मोठ्या धडचुकीच्या वळणावर उभा होतो. क्षणिक आकर्षणासाठी मी माझ्या मृत पत्नीच्या, आईच्या आणि माझ्या स्वतःच्या चारित्र्याचा बळी देणार होतो. प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक मला त्या क्षणी समजला. आम्ही दोघं एकमेकांच्या दुःखाचा सहारा बनलो होतो, हे खरं आहे. पण त्या आधाराचा आम्ही चुकीचं नाव देऊ वासनेला बाजारात उभे करत होतो. मला माफ करा. मला माफ करा आई. माझ्या तोंडून सुमित्राजीच्या ऐवजी अचानक अंतर्मनातून आई हा शब्द बाहेर पडला. तो शब्द ऐकता सुमित्राजींच्या शरीरात एक जणू नवीन चैतन्य आलं. त्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. पण ते दुःख नव्हतं, तर ते नात्यातील मिळालेली योग्य दिशा पाहून आलेलं समाधान होतं. त्यांनी पुढे सरकवून माझ्या डोक्यावर हात ठेवला. विक्रम, तू अजून तरुण आहेस. तुझं पूर्ण आयुष्य पुढं पडलं आहे. माझ्या एकाकीपणाला दूर करण्यासाठी किंवा माझ्या ढसळत्या वयाचा आधार शोधण्यासाठी मी तुझ्या आयुष्याची होळी करू शकत नाही. आणि समाजाच्या नजरेत नाही, तर स्वतःच्या नजरेत पडेल असं आयुष्य मला नाही जगायचं आहे. आपण माणूस आहोत. प्राण्यांसारखं भावनेच्या भरात वाहून जाणं आपल्याला शोभत नाही. त्या दिवशी आम्ही एक मोठा आणि खंबीर निर्णय घेतला. आम्ही आमच्यातील त्या भावनिक गुंतागुंतीला, त्या सुप्त आकर्षणाला कायमचा पूर्णविराम दिला. सुमित्राजींनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी माझ्यासाठी त्यांच्याच ओळखीतली एक अत्यंत चांगल्या, सुशिक्षित आणि समजूतदार मुलीची, शिल्पाची निवड केली. मी शिल्पाला भेटलो. तिला माझ्या भूतकाळाबद्दल आणि सुमित्राजींबद्दल सगळं खरं खरं सांगितलं. शिल्पा इतकी समजूतदार होती की तिने माझ्या भावनांचा, प्रामाणिकपणाचा आणि सुमित्राजींच्या त्यागाचा आदर केला. काही महिन्यातच माझा आणि शिल्पाचा विवाह झाला. लग्नाच्या मांडवात जेव्हा मी आणि शिल्पा अक्षता पडत असताना उभे होतो, तेव्हा सुमित्राजी आमच्या मागे उभ्या होत्या. त्यांनी पुढे येऊन माझ्या आणि शिल्पाच्या पाठीवर हात ठेवला
आणि आम्हा दोघांना मनापासून आशीर्वाद दिला. त्यांच्या डोळ्यात आता एक वेगळाच अभिमान होता. आज सुमित्राजी माझ्या घरात सासू म्हणून किंवा संशयास्पद नात्यात अडकलेली स्त्री म्हणून नाही, तर माझ्या आईच्या सर्वोच्च स्थानावर आहेत. आमचं नातं जे एका चुकीच्या निसरड्या मार्गावर भरकटत चाललं होतं, ते केवळ एका योग्य विचाराने, आत्मसंयमाने आणि नैतिकतेच्या बळावर अत्यंत पवित्र आणि आदरयुक्त वळणावर येऊन थांबलं. लोकांनी जे चुकीचं समजलं होतं, ज्याची लोकांनी निंदा केली होती, त्याला आम्ही एका सुंदर, निखळ आणि पवित्र आई-मुलाच्या नात्यामध्ये बदललं होतं. हाच माझ्या आयुष्यातील नैतिकतेचा सर्वात मोठा विजय होता.